चला, आज एका खूप जुन्या आणि खरं तर थोड्या रहस्यमय वैद्यकीय ग्रंथावर एक नजर टाकूया. यात आर्सेनिकम ॲल्बम नावाच्या एका पदार्थाचं असं काही वर्णन केलं आहे जे आपल्याला नक्कीच चकित करून सोडेल. चला तर मग या ऐतिहासिक माहितीचा शोध घेऊया. आणि बघा, सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न समोर येतो. आर्सेनिक, जे आपण एक प्राणघातक विष म्हणून ओळखतो, त्याचा उल्लेख इथे एक औषध म्हणून केला गेलाय. आश्चर्य वाटलं ना, पण असं कसं शक्य आहे? आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण या पदार्थामागचा विरोधाभास समजून घेऊ. मग पाहू की त्या काळातला रुग्ण कसा होता, त्याचं मन आणि शरीर कसं होतं, आणि शेवटी काही अशा विचित्र लक्षणांवर नजर टाकू जी आपल्याला विचार करायला लावतील. चला, सुरुवात करूया पहिल्या मुद्द्याने, विष आणि त्यामागचा विरोधाभास. म्हणजे आर्सेनिक एकाच वेळी विष आणि औषध कसं असू शकतं, बघूया या ग्रंथात नेमकं काय म्हटलंय. तर हे आहे ते रसायन. ग्रंथानुसार याला व्हाईट ऑक्साईड ऑफ आर्सेनिक असं म्हटलं जायचं. या ग्रंथात सुरुवातीलाच या पदार्थाची ओळख करून दिलीये आणि त्याचा थोडा इतिहासही सांगितलाय. आणि हे किती धोकादायक आहे याचा अंदाज फक्त यावरून लावा. ग्रंथानुसार याची अगदी चिमूटभर, म्हणजे साधारण 2 ते 4 ग्रेन्स इतकी मात्रा सुद्धा जीवघेणी ठरू शकते. आता ग्रेन्स हे त्या काळातलं मोजमापाचं एक एकक होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं विषारी असूनही हा ग्रंथ सांगतो की प्राचीन काळात याचा वापर औषध म्हणून केला जायचा, आणि तोही न्यूरॅल्जिया आणि कॉलरासारख्या गंभीर आजारांवर. ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण त्या रुग्णाचे एक चित्र पाहणार आहोत. हा ग्रंथ एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीचं किंवा त्याच्या आजाराचं इतकं सविस्तर वर्णन करतो की ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. यालाच ते प्रकृती असं म्हणतात. तर कशी होती ही आर्सेनिक प्रकृती? जरा कल्पना करून बघा. एक व्यक्ती जी खूप बारीक आणि कमजोर आहे, जिचा चेहरा पार मरगळलेला आहे. पण गंमत म्हणजे स्वभावाने ती व्यक्ती प्रचंड टापटीप असते. आणि एक सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे शरीराला कितीही थंडी वाजत असली तरी डोकं मात्र थंड ठिकाणी ठेवावंसं वाटतं. आणि लक्षणांची तीव्रता किती होती हे या एका वाक्यावरूनच आपल्या लक्षात येईल. विचार करा, हे वर्णन केवळ शारीरिक नाही, तर ते कितीतरी जास्त भेदक आहे. बरं, हे तर झालं शरीराबद्दल. आता वळूया त्या रुग्णाच्या मनाकडे, कारण या ग्रंथानुसार मानसिक आणि भावनिक लक्षणं ही तितकीच किंबहुना जास्त महत्वाची मानली गेली आहेत. या सगळ्या लक्षणांमध्ये सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे मृत्यूची प्रचंड भीती. रुग्णाच्या मनात इतकी निराशा असते की त्याला वाटतं, आता माझं काही खरं नाही, यातून मी वाचूच शकत नाही. आणि ही मानसिक अवस्था फक्त भीतीपुरती मर्यादित नाही. ग्रंथ सांगतो की रुग्ण प्रचंड अस्वस्थ आणि चिंताग्रस्त असतो, आणि याचमुळे त्याची चिडचिडही खूप होते. आणि यातली खरी मनोरंजक गोष्ट म्हणजे ही अस्वस्थता शारीरिक नाही तर मानसिक आहे. म्हणजे मन सैरभैर धावतंय, पण शरीर इतकं कमजोर आहे की त्याला हलताही येत नाही. काय विरोधाभास आहे बघा. चला, आता आपण त्या एका मुख्य शारीरिक लक्षणाकडे वळूया ज्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये वारंवार येतो. आणि तो विषय आहे दाह, म्हणजेच जळजळ. ग्रंथ सांगतो की रुग्णाला होणाऱ्या वेदना या अक्षरशः आतून आग लागल्यासारख्या असतात. आणि इथे एक अत्यंत विचित्र गोष्ट समोर येते. शरीरात कुठेही होणारी जळजळ गरम पाण्याने किंवा शेकण्याने कमी होते, पण याला एकच अपवाद आहे, आणि तो म्हणजे डोकं. डोक्यातली जळजळ मात्र उष्णतेने आणखीनच वाढते. ओके, आता आपण शेवटच्या भागात आलो आहोत, जिथे आपण शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधली आणखी काही खास लक्षणं पाहणार आहोत. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा ग्रंथ सांगतो की रुग्णाचा त्रास दिवसाच्या विशिष्ट वेळी वाढतो, विशेषतः भर दुपारी आणि मध्यरात्री. आणि त्यातही रात्री 1 ते 2च्या दरम्यान तर त्रास अगदी शिगेला पोहोचतो. चला, आता काही विशिष्ट लक्षणांचा सारांश पाहू. पोटाचा त्रास असा की सारखी थोड्या थोड्या पाण्याची तहान लागते, पण जेवणाकडे पाहावतही नाही. डोकेदुखी इतकी जळजळणारी असते की तिला थंड उपायानेच आराम मिळतो. त्वचेवर सतत खाज आणि जळजळ होत राहते, आणि शरीरातून येणारे स्राव दुर्गंधीयुक्त असतात. तर या सगळ्या माहितीवरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की या जुन्या ग्रंथातील हे इतकं सूक्ष्म वर्णन आपल्याला आज काय शिकवतं? आजाराकडे पाहण्याचा हा समग्र दृष्टिकोन, जिथे फक्त शरीरच नाही तर मन, भावना आणि अगदी वेळेनुसार बदलणाऱ्या लक्षणांचाही विचार केला जातो, तो आजच्या आपल्या वैद्यकीय पद्धतींबद्दल आपल्याला पुन्हा विचार करायला लावत नाही